नाशिक भाजपमध्ये मेगा इनकमिंग, ठाकरे बंधूंना मोठा धक्का। मनसेच्या दिनकर पाटलांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे येतील वाघ आणि काँग्रेसच्या शाहू खैरेंच्या हाती कमळ। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नाचले, पेढे वाटले आणि आज भाजपमध्ये पक्षप्रवेश। दिनकर पाटील आणि विनायक पांडेंचं एका रात्रीतून मनपरिवर्तन, तर राज ठाकरेंवर कुठलीही नाराजी नाही, फक्त विकासासाठी भाजपमध्ये पांडेंची प्रतिक्रिया। विरोध डावलून पक्षप्रवेश केल्यानं निष्ठावंतांनी गिरीश महाजनांना घेरलं। माझ्या डोळ्यासमोर कार्यकर्त्यांचा बळी दिला जातोय, पक्ष मोठा होताना निष्ठावंतांवर अन्याय नको, पक्षप्रवेशावरून देवयानी फरांदे भाऊक। नाशिकमध्ये 100+ नगरसेवक आलेच पाहिजे, जुन्या कार्यकर्त्यांनी चिंता करू नका, तुम्हालाही न्याय देणार। पक्षप्रवेशावरून नाराजीनंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। कार्यकर्त्यांना फोडावं लागतं हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, महाजन स्वतःला बाहुबली समजतात। कार्यकर्त्यांचा विरोध असूनही कोणालाही न जुमानता पक्षप्रवेश केला, संजय राऊतांची टीका। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेतील माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, निकटवर्तीय कार्यकर्ता विक्रांत वायचळची पक्षानं हकालपट्टी केल्यानं नाराजी, तर वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर उद्या भूमिका मांडणार, मीनाक्षी शिंदेंची माहिती। राज्यातील मनपा निवडणुकींसाठी ज्युनियर ठाकरे बंधू प्रचार करणार, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची 2 दिवसात बैठक, कमी वेळेत जास्तीत जास्त वॉर्डांमध्ये प्रचारासाठी रणनीती आखणार। शरद पवारांच्या पक्षानं मुंबईत ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, ठाकरेंची सेना पवारांच्या पक्षाला 10 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही, पवारांच्या पक्षाची 58 जागांबाबत काँग्रेससोबत बोलणी सुरू, सूत्रांची माहिती। मराठीचा अपमान केला तर नहीं बटोगे तो भी पिटोगे, उत्तर भारतीयांच्या पोस्टरला संदीप देशपांडेंकडून उत्तर। नायलॉन मांजा प्रकरणी हायकोर्ट ॲक्शन मोडवर, नायलॉन मांजाचा वापर केल्यास मुलांच्या पालकांना 50,000 तर विक्री करणाऱ्यांना 2.5 लाखांच्या दंडाचा प्रस्ताव, गृह विभागाकडून नागरिकांच्या हरकती मांडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन।